आमची गेली 5 वर्षापासूनची प्रलंबित मागणी आहे की मौजे रस्तापूर येथील 1965 साली भूमिहीन शेतमजूर या नावाने महाराष्ट्र शासनाने संपादित केलेली जमीन ग्रामपंचायत कार्यालयाला 5 गुंठेची नोंद होणं अपेक्षित आहे, परंतु झालेली नाही. तर ते तात्काळ नोंद करून घेण्यात यावी आमची प्रमुख मागणी आहे. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे, तिथं वास्तव्यात असलेल्या सर्व नागरिकांचा सर्वे करून शासनाने ज्या त्यांच्या आजोबा पंजोबाला कबाला दिला असेल किंवा नसेल, पण जर नसेल दिला तर सर्वे करून आम्हाला परत त्या जागेचा मालकी हक्क कबाला प्रमाणपत्र देण्यात यावं अशी आमची दुसरी मागणी आहे. मी श्रीरंग सर्वदे ऑल इंडिया फकीरा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष. टोटल आम्ही 8 लोक उपोषणाला बसलेले आहोत. त्याच्या अगोदर 5 वर्षापासून मुंबई मंत्रालय, विभागीय आयुक्त औरंगाबाद, धाराशिव, लोहारा अशा अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलन, नॅशनल हायवे नंबर 6 ला आम्ही रस्ता रोको सुद्धा केलेला आहे या जागेसाठी. त्यामुळे आमचे सातबाऱ्याहून शेतकऱ्याचे सातबाऱ्याहून जमीन कमी होऊन भूमिहीन शेतमजूर असं झाली. पण जे आम्हाला अपेक्षित आहे ते होत नाही, त्यासाठी आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग घेतलेला आहे. आणि आजच्या तारखेमध्ये जर अधिकारी येऊन आमच्या उपोषणाला भेट वगैरे नाही दिले तर आम्ही त्या निवेदनामध्ये त्यांना उद्या आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे. आणि आम्ही दिल्याप्रमाणे 100% तसंच करू. ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी याची दखल घेतली किंवा याच्यावरती काय कारवाई केली का? याच्यावर दखल घेतच नाही ग्रामसेवक. 15 दिवस 1 महिना असं रजा आहे म्हणजे असं आम्हाला सांगण्यात येतंय. आणि आम्ही विचारलं की माझी मग मासिक मीटिंग मध्ये आम्ही घेऊया, असं करू तसं करू. 5 वर्षापासून जमीन शासनाची आहे. शासनाची जमीन ग्रामपंचायतला नोंद घेण्यासाठी मासिक मीटिंग घेण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि BDOचा आदेश सुद्धा आलेला आहे ग्रामसेवकाला, तरी सुद्धा ग्रामसेवक टाळाटाळ करतो.